कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। त्या लीलामुळे यशने मला फसवलं। किशोर त्याला एकदाही वाटलं नसेल का की मला कसं वाटेल? त्याच्यासाठी आता फक्त ती लीला आणि तिची ती बहीण रेवती त्या दोघीच महत्त्वाच्या राहिल्यात। माझ्याबद्दल तो विचारच करत नाही। काय वागतीस तू हे दुर्गा? अगं काय चाललंय तुझं हे? अगं तू या घरातली मोठी सून आहेस ना, आणि तू कधीपासून अशा छोट्या छोट्या गोष्टींवर रडायला लागलीस? मग काय करू मी किशोर? देव न करू, पण खरंच यशने त्या मुलीशी लग्न केलं तर? नाही, यश असं नाही करू शकत। बरोबर आहे तुझं दुर्गा, पण यश आता पूर्वीसारखा राहिला नाहीये अगं। नाहीतर बघ ना, तो घर सोडून गेलाच नसता। बरोबर बोलताय तुम्ही किशोर। त्या लीलाने या घरातल्या सगळ्यांना पितवलंय। आधी फक्त आजी तिचं ऐकायच्या, आता हळूहळू एजे पण तिचंच ऐकतायत। आणि आता तो यश का असं वागला असेल तो, मला ना काही कळतच नाही आता। अगं म्हणूनच तर सांगतोय ना मी तुला, आता तुला ह्या घरासाठी आणि यशसाठी ठामपणे उभं राहावं लागेल। आणि मला एक गोष्ट कळत नाही, ही लीला अचानक येते आणि घरातल्या प्रत्येकाला आपल्या बाजूने करून घेते। याला काय अर्थ आहे? हे बघ, तू एक गोष्ट विसरतीयस, तू दुर्गा आहेस। आणि आजपर्यंत मी ज्या दुर्गाला ओळखतोय ती कधीही कोणाही समोर हरली नाहीये। हॅलो, तुम्हाला एक फोटो पाठवलाय, तो लगेच सर्क्युलेट करा। यश लवकरात लवकर सापडायला हवा, ओके? काम झालंय। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।